भारत दौऱ्यावर असलेले फिजीचे पंतप्रधान सितिबेनी राबुका यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। उभय नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। भारत आणि फिजी यांच्यात आरोग्य, क्षमता बांधणी आणि मोठ्या प्रकल्पांसंबंधित 7 सामंजस्य करार। फिजीच्या विकासासाठी भारत वचनबद्ध, पंतप्रधान मोदी यांची ग्वाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। अहमदाबादमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 1400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन। विरोधक 130व्या घटना दुरुस्तीबाबत जनतेत संभ्रम पसरवत असून त्यांचा या विधेयकाला असलेला विरोध लोकशाही विरोधी आणि दुटप्पी असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे नक्षलवादाकडे झुकलेले, भाजपचा आरोप। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड। साटम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र करण्याच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचं प्रतिबिंब असावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात अद्रियान कर्माकरने पटकावलं सुवर्णपदक, तर जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या शर्वरी शेंडेची देखील सुवर्ण कामगिरी। आणि राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताची चमकदार कामगिरी। मीराबाई चानू, प्रीती स्मिता भोई आणि धर्मज्योती देव घारिया